मुंबईचे ते लोकलचे धक्के, बटॉपची सततची टॅबटॅब आणि साहेबांच्या डेडलाईन्स. आर्यन पार थकून गेला होता. आयुष्यात पैसा येत होता, पण शांतता हरवली होती. शेवटी कंटाळून त्याने बॅग भरली आणि थेट वाई गाठली. वाई, जिथे कृष्णा नदीचा शांत किनारा आणि गणपती बाप्पाचे सानिध्य मनाला उभारी देते. तिथे त्याची आत्या राहायची. आत्याचा मोठा वाडा आणि अंगणातली ती पारिजातकाची झाड. आर्यनला बघताच आत्याने प्रेमाने कुरवाळले. पण आर्यनची नजर शोधत होती ती ईश्वरीला. आत्याची मुलगी ईश्वरी. लहानपणी सोबत खेळलेली ती ईश्वरी आता मोठी झाली होती. ती दिसायला साधी पण कमालीची सुंदर होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा स्वाभिमान आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज होतं. आर्यनला बघून ती फक्त थोडंसं हसली आणि पुन्हा आपल्या गणिताच्या पुस्तकात डोकं खुपसून बसली. तिला गणिताची प्रचंड ओढ होती, पण काही प्रमेय तिला सतावत होती. आर्यनला तिचं हे दुर्लक्ष थोड लागलं. त्याला वाटलं होतं ती उत्साहाने स्वागत करेल, पण ती तर आपल्याच विश्वात मग्न होती. वाईमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. एक रात्री वीज गेली होती. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला होता. बाहेरून थंड वाऱ्याच्या झुळका येत होत्या. आर्यन आपल्या खोलीत गोधडी ओढून झोपण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्याला जाणवलं की त्याच्या शेजारी कोणीतरी येऊन झोपलं आहे. ती थंडीने कुडकुडत होती. आर्यनला सुरुवातीला वाटलं आत्या असेल, पण त्या व्यक्तीच्या अत्तरचा सुवास वेगळा होता, मोग्याचा मंद दरवळ. ती ईश्वरी होती. थंडीमुळे आणि अंधारामुळे तिला बहुधा खोली समजली नसावी किंवा ती घाबरली असावी. आर्यन स्तब्ध झाला. त्याच्या काळजाचे ठोके वाढले. त्याने हळूच विचारलं, ईश्वरी? ती दचकली. तिला जाणीव झाली की ती चुकीच्या जागी आहे. ती उठणार इतक्यात आर्यनने हळूच तिचा हात धरला. खूप थंडी आहे ना? राहू दे इथेच. मी काही बोलणार नाही. त्या रात्री शब्दांपेक्षा शांततेने जास्त संवाद साधला. ईश्वरीने लाजून आपली नजर चोरली, पण ती बाजूला झाली नाही. त्या स्पर्शात एक ओलावा होता, एक सुरक्षितता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आर्यनकडे बघायलाही लाजत होती. आर्यनने विषय बदलण्यासाठी विचारलं, गणितात काय अडकलन्य तुझं? ईश्वरी म्हणाली, हे कॅल्क्युलस डोकं खातंय. आर्यन इंजिनियर होता. त्याने पेनकागज घेतला आणि तिला इतक्या सोप्या भाषेत समजावून दिलं की ईश्वरीचे डोळे चमकले. अरे वा, इतकं सोपं होतं हे. तिथून त्यांच्या संवादाचा पूल बांधला गेला. आता रोज दुपारी अभ्यासाच्या बहाण्याने ते तासनतास गप्पा मारू लागले. आर्यनला तिच्या साधेपणातलं सौंदर्य उमजलं होतं, तर ईश्वरीला आर्यनच्या प्रगल्भ विचारांची भुरळ पडली होती. गावच्या शिवेवर एक जुना, पडीक वाडा होता. तिथे कोणी जात नसे, पण तिथून दिसणारा सूर्यास्त खूप सुंदर असायचा. एक दिवस आर्यनने ईश्वरीला तिथे बोलावलं. पाऊस नुकताच पडून गेला होता आणि हवेत मातीचा सुगंध दरवळत होता. त्या पडीक भिंतींच्या आडोशाला, जिथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट होता, आर्यनने ईश्वरीचा हात हातात घेतला. तो म्हणाला, ईश्वरी, मुंबईला परत जाऊसच वाटत नाहीये. मला वाटतं माझं गणित तुझ्यापाशी येऊन सुटलंय. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. मला वाटलं होतं तू शहरातला मुलगा आहेस. तुला माझं गावकरी आयुष्य आवडणार नाही. आर्यनने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि वचन दिलं, काहीही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. हे आर्यनचं वचन आहे. कथा सुखात होणार असं वाटत असतानाच एक धक्का बसला. आर्यनचे वडील अचानक वाईत आले. त्यांनी आर्यनला सांगितलं की मुंबईत त्याच्या व्यवसायावर खूप मोठं कर्ज झालंय आणि एका मोठ्या बिझनेस पार्टनरच्या मुलीशी लग्न केल्याशिवाय ते कर्ज फिटणार नाही. जर तू हे लग्न केलं नाहीस,
तर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. आर्यन, वडील रडत होते. आर्यन कोड्यात पडला. एका बाजूला प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचा सन्मान आणि कुटुंबाचं भविष्य. ईश्वरीला हे समजलं तेव्हा तिने कोणताही गोंधळ घातला नाही. ती शांतपणे आर्यनला म्हणाली, तू जा आर्यन. आईवडिलांच्या सुखापेक्षा माझं प्रेम मोठं नाही. तू दिलेले दिवस माझ्यासाठी पुरेसे आहेत. तिचं हे त्याग बघून आर्यनचं हृदय पिळवटून निघालं. आर्यन मुंबईला गेला. पण तो गप्प बसला नाही. त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून एका मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं. त्याने आपल्या वडिलांना सांगितलं, मला वेळ द्या, मी हे कर्ज फेडून दाखवेन, पण लग्न मात्र ईश्वरीशीच करेन. त्याने रात्रंदिवस एक केला. 6 महिने त्याने ईश्वरीला फोनही केला नाही, कारण त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. शेवटी त्याने आपल्या कष्टाने ते कर्ज फेडलं. तो पुन्हा वाईला गेला, पण यावेळी एकटा नाही, तर आपल्या आईवडिलांना घेऊन. आत्याच्या दारात गाडी उभी राहिली. ईश्वरीला वाटलं आर्यन दुसरं कोणाचं तरी लग्न करून आलाय. ती रडत आत पळाली. पण आर्यनने आत जाऊन तिला पकडलं. गणितातलं प्रमेय सिद्ध झालं ईश्वरी. मी माझं कर्जही फेडलं आणि वडिलांचं मनही जिंकलं. आर्यनच्या वडिलांनी आत्याचा हात धरला आणि विचारलं, आमच्या घराची लक्ष्मी म्हणून ईश्वरीला द्याल का? सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वाईच्या त्या थंड हवेत, पण प्रेमाच्या उभेमध्ये आर्यन आणि ईश्वरीचा विवाह सोहळा पार पडला. समाप्त.